हा जो आनंद आहे ना, हा गेल्या 3 महिन्याचा आनंद आहे, मनात ठेवलेला दडपून. मित्रांनो पाड बघा इथे एवढूच आहे. काय खतरनाक मूर्ती. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ तुषार. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज चाललो आहे टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. तर 2 महिन्यापासून वाट बघत होतो, पण आज नेमका योगायोग आला आहे. तर वातावरण बघा, ऑटोमध्ये बाप्पाचं दर्शन आणि ऑटो बघा कशी सजवली आहे. आता 10 चाळीसची ट्रेन मिस झाली, तर आता आपल्याला डायरेक्ट 11-12ची ट्रेन आहे डायरेक्ट टिटवाळ्यासाठी. आपल्याला ती पकडावी लागेल. आणि आता जी गाडी येणार होती 11-12ची, ती गाडी लेट झाली आहे, 6 मिनटं लेट आहे. तासाचा लोकल प्रवास कंप्लीट करून टिटवाळा स्टेशनला उतरलो आहे. आणि आता आपल्याला मंदिरासाठी ऑटो पकडावी लागेल. स्टेशनपासून शेअरिंग ऑटो भेटतात, 10 ते 15 रुपये घेतात. मे बी लास्ट टाईम मला 10 रुपये घेतलेले, आता कदाचित वाढले असावे. बोर झालेत, 1 तास ट्रेनमध्ये प्रवास केला आहे. आणि तुम्हाला इथून पुढे जर पप्पांची ब्लॉगिंग बघायची असेल, मी त्यांना बोललो तू ब्लॉग करा, तुम्ही बोला इथून पुढे. आता अजून एक्स्ट्रा स्टँडवर जाणार आहे. एक्स्ट्रा स्टँडवर मध्ये टिटवाळा मंदिरपर्यंत प्रवास करणार. नंतर पुढे आम्ही टिटवाळा मंदिरमध्ये जाऊन ब्लॉग करू. पप्पांचा आवाजसुद्धा माझ्यासारखाच कमीच आहे, त्यामुळे थोडासा तुम्हाला आवाज वाढवावा लागेल मोबाईलचा, ॲडजस्ट करू. फायर ऑटो भेटून जातील शेअरिंग. मंदिरापर्यंत जायचं, डायरेक्ट मंदिराच्या बाहेर सोडतील, जाताना घेऊन जाऊ. हे बघा इथं घोडे सफारी पण भेटते, आपण ट्राय करू येताना घोडा गाडीने. दोन ते 2.5 किलोमीटरचा प्रवास ऑटोने केल्यानंतरला आपल्याला मंदिर जवळ सोडलं जातं. मंदिरचा पहिला प्रवेशद्वार असा आहे. चलो, पण प्रवेशद्वार नंतरला एंटर केल्यावरती आपल्याला काही पहिला सुरुवातीला दुकानं लागतात. त्यासाठी आपल्याला काय देवासाठी फुलं वाहण्यासाठी काय घ्यायचं असेल, दुर्वा वगैरे काय घ्यायचं हम लोगों ने गरीबी देखी है. पण आता हा प्रसाद घेतला. तर मित्रांनो, आता आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, तर आतमध्ये आपल्याला काय शूटिंग करता येणार नाही. तोपर्यंत दर्शन घेऊन बाप्पा भेटू पुन्हा बाहेर येऊन. इकडे मोबाईल अलाउड नाही, पण आपण तरी पण थोडं रिस्क घेऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता.
मंदिरातून दर्शन घेतल्यावरती आपल्याला इथं प्रदर्शन बघायला मिळतं. तर आपल्याला घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद वगैरे सगळं भेटतं. इथं अशा प्रकारे कंठी पण आहेत, जर देवाच्या मूर्तीला वगैरे घालायचे असतील तर वगैरे कंठी पण आहेत. आपल्याकडे दरवाजाला पण गणपती आहे. हां, छोटा मूर्ती आहे, छोटा फोटो. छोटा नाही आहे, छोटा पुढं बघा. हा बघा, हा होईल. पूर्ण झालं पाहिजे. ठीक आहे. इथं जर ज्याला ग्रंथ पुस्तकं वाचायची आवड असेल तर इथं ग्रंथ पण अवेलेबल आहे. मस्त आहे ना. गिफ्ट द्यायला रांगोळीसाठी वगैरे साचे पण आहेत वाटते. तर मित्रांनो, पूर्वी हे ना पूर्वी म्हणजे उंबरट्यावरती हे सगळं लावून ठेवायचे, जेणेकरून आपल्या घर प्रसन्न. लक्ष्मीची पावलं आता कोण लावतं नाही लावत. एवढं छोटं बनवलं खतरनाक आहे. मूर्ती ठेवतात. पाड बघा इथे एवढंच आहे. प्युअर मार्बलची साईबाबाची मूर्ती. ओम साईराम, महादेव, विठ्ठल रुक्मिणी. वाव, महाराजांची मूर्ती बघा मित्रांनो, काय खतरनाक मूर्ती आहे. रामप्रभूची मूर्ती बघा. इथं सर्व प्रकारच्या मूर्त्या अवेलेबल आहेत. नंदी, पिंड, मार्बलमध्ये सगळ्या मूर्त्या भेटतात. हे बघा, स्वामी समर्थ. जर आपल्याला घरी ठेवण्यासाठी आपल्या मूर्ती घेऊन जायची असेल तर आपण इथनं घेऊन जाऊ शकतो. तर इथं नक्की या तुम्ही आणि इथनं मूर्ती घ्या. अगदी छोट्या छोट्या टेबलवरती ठेवण्यासारख्या देखील मूर्त्या इथे अवेलेबल आहेत. इकडे आपल्याला पूजेचं सामग्री पण इथे भेटेल सगळं. हातात धागे बांधण्यापासून पूजेला लागणारे चंदन, लाल चंदन वगैरे, लाल टिका. तर काय, आता आपण इकडे बघायला आलेलो. आता आपण एवढं घेतलेलं आहे, जेवढं गरजेचं आहे तेवढंच घेतलं आपण. तर मित्रांनो, फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आता थोडं मन प्रसन्न वाटतं आहे. आणि इथलं एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आता आम्ही प्रदर्शन बघायला गेलो होतो. मंदिरातनं बाहेर पडल्यावरती ते लोक सांगतात या दर्शन बघा फ्रीमध्ये आहे. ते तिकडं ते ॲक्च्युली ते अट्रॅक्शनसाठी असतं की तिकडं तुम्ही जाऊन काहीतरी आवडल्यावरती नक्की घेणार आहे, त्यांना माहिती आहे तुम्ही तिकडे. आणि तिकडे अशा गोष्टी आहेत की तिकडे गेल्यावरती आपण नक्कीच काही ना काही घेऊ. तर आम्ही पण घेतलं आहे, हे बघा. तर आणि आता तिथून तुम्ही जेव्हा बाहेर पडायचा विचार कराल तेव्हा लगेच ते लोक सांगतात की वरती कॅन्टीन पण आहे तिकडे. तर मग तिकडे तुम्ही जाऊ शकता नाश्ता विष्टा करण्यासाठी. तर अशा प्रकारे हे लोक आपल्याला थोडं बोलवण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हाला असं वाटत असेल काही गोष्टी आपल्याला नेसेसरी गरजेच्या असतील तरच तुम्ही जावा, अदरवाईज तुम्हाला डायरेक्ट बाहेर पडायचं आहे. तर आपण इथं मित्रांनो शूज काढले होते. आता आपण आपले शूज घेऊ. कॅश नाही. लाजला का? बसा. बनवतो बरं. बोल. व्हिडिओ बनवतो ना, लाजला.
इथे सुद्धा आपल्याला अशा छान छान छोट्या छोट्या मूर्त्या बघायला भेटतील. तर मित्रांनो, आता मंदिरातून बाहेर पडल्यावर पप्पांच्या चेहऱ्यावरची स्माईल बघा. हा जो आनंद आहे ना, हा गेल्या 3 महिन्याचा आनंद आहे मनात ठेवलेला दडपून. कारण की 3 महिने झाले ते मला बोलवते सतत की जेव्हा सुट्टी भेटेल तेव्हा टिटवा मंदिरात घेऊन जा. बट जेव्हा मला सुट्टी असायची तेव्हा त्यांची मॉर्निंग असायची, त्यामुळे जाता यायचं नाही. तर आज योगायोग आला, फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. आता आपला परतीचा प्रवास सुरू करू आपल्या आकडच्या दिशेने. घोडा गाडीवरनं घेऊन जाणार आहे. 45 रुपीज पर पर्सन आहे. अच्छा, आपली घोडा गाडी त्या साईडला जा, तिकडनं येतो मी, चालेल. चलो जाऊन दे गाडी. पहिल्यांदा घोडा गाडीवरती बसतोय. आज खुशी के मारे पहिल्यांदा घोडा गाडीवरती बसतोय. आज खुशी के मारे. लाईक करो. गाड्यांना घाबरत असतील ना, पण ड्रायव्हर चांगला असला ना, हां काय नाही घाबरायचं. ड्रायव्हर आता किती पोटे असतात तर मग त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट पण होऊ शकतो. हां. ड्रायव्हर चांगली जर केले तर कधी काही होऊ शकत नाही. आपण व्यवस्थित टाकला जा, काही होणार नाही. ते दोन्ही तुमचेच आहेत का? दोन्ही आपले अजून आहेत की? अजून पण आहेत ना, अजून 5 घोडे आहेत. 5 घोडे. 2 गाड्या आहेत आपल्या. ह्याने का जाऊन ठोकलं असतं. त्याला हात केला जरी मग त्यांनी बघितलं कसं करायचं. ड्रायव्हर चांगला असेल काही नाही होणार. जागा आपल्या सोडून दिलं असं गाडी वाल्याला. आपण अजूनपर्यंत तरी कोणाची गाडी नाही ढकलणार नाही. होतो मग आता. तर मित्रांनो, आज आपला घोडा गाडीचा एक्सपिरियन्स देखील पूर्ण झाला आहे. अशा प्रकारे आपला हा ब्लॉग इथेच एंड करूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Thanks. Love you. Forever.